माझे ताब्यातील जमिनीवर बेकायदेशीररित्या जेसीबी फिरवून 20 लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करा. तुषार जयस्वाल यांची मागणी. नेर तालुका, जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील भागात स्वतःचे दुकान असून दुकानाचे मागील बाजूस मी मौजे महालकाळी येथील गट 19 पैकी प्लॉट नंबर 27 चे एकूण क्षेत्र 137.74 चौरस मीटर बखळ प्लॉट बाबत दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी रक्कम 10 लाख मध्ये खरेदी करण्याचा सौदा केला होता व दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी रक्कम 5 लाख बयाणापोटी रक्कम देखील दिली आहे, अशी माहिती तुषार भट्टुलाल जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्यक्तीचा हक्क आहे आणि अधिकार आहे, याला हे नकार देऊ शकत नाही. तुम्ही पुढे चौकशी करू शकता, तुम्हाला त्याच्यात काय आढळतं ते आढळतं ते तुम्ही चौकशीमध्ये तुम्ही तुमचं से म्हणून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तुमचं कोर्टाला देईल, जे काही देईल कोर्ट निर्णय घेईल, पण तुम्ही केस घेण्यास नकार देऊ कसं शकता? आणि आमच्याकडे सगळे काही प्रूफ आहेत, सगळे काही व्हिडिओज आहेत आणि माझ्याकडे तिथं जे जेसीबीने तोडलेले जे हे त्याचे फोटोज पण आहेत, व्हिडिओज पण आहेत, डेट सहित आहे माझ्याकडं. मी GPS मॅप कॅमेरामध्ये मी सगळे व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे आणि 1 फेब्रुवारी 2025 पासून तो शेड बनवलेला आहे मी आणि ती जागा माझ्या ताब्यात आहे, त्याचे देखील माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओज आहेत. तर डायरेक्टली कोणी पण यायचं, कोर्टाची ऑर्डर न घेता डायरेक्टली पोलिसांनी यायचं आणि डायरेक्ट तिथं उभं राहून ते सगळं गुंडागर्दी सारखं डायरेक्ट त्यांनी माझं नुकसान केलेलं आहे. हे जे पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे, नंबर आहे 1217 DL देवरे, माझी मागणी एकच आहे. मी SP साहेबांना देखील पत्र दिलेलं आहे, त्याची पोस्ट सुद्धा आहे माझ्याकडे, तुमच्या हातांमध्ये पण आहे. DL देवरे यांची पूर्णपणे म्हणजे डायरेक्टली निलंबनाची कारवाई व्हावी. माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्यांच्या प्रूफच्या याच्यावर. आणि PI साहेबांनी जर PI साहेब धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PI जर कधी त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांची पण निलंबनाची कारवाई करण्यात आली. मी सर्व जे काही मी हे दिलेले अर्ज फिर्याद जे काही दिलेली मी माननीय गृहमंत्री आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील पाठवलेले आणि DI साहेब, DIG साहेब IG साहेब आणि DIG साहेब यांना देखील पाठवलेले. दुसरी गोष्ट, तुमच्या हातात एक नेर ग्रामपंचायत कार्यालयाचं ग्रामविकास अधिकारींचं पत्र देखील आहे बघा. त्यांनी जुबेदा बी हमीद खा पठाण आणि सलीमा बी हमीद खा पठाण त्यांचे तुमच्याकडे हे देखील दिलेले मृत्यू दाखला बघा. थोडं ते पुस्तक आलेलं आहे कारण की झेरॉक्समुळे, पण तुमच्या हातात दिलेले आहेत मी. हे मृत्यू दाखले पूर्णपणे खोटे आणि या खोटे कागदांच्या आधारावर समोरच्या व्यक्तीने म्हणजे अक्षय अतुल जैनने पैशाचा आमिष दाखवून खरेदी करून घेण्यात आलेली, तरी ती पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यात यावा. अन्यथा येत्या 7 दिवसात यांच्यावर कार्यवाही झाली नाही किंवा यांना अटक झाली नाही, किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन, त्याचे वडील अतुल जैन कुसुंबा आणि इतर 25 ते 30 गाव गुंड यांच्यावर जर कारवाई झाली नाही किंवा यांना अटक झाली नाही तर मी थेट आमरण उपोषणाला बसेल. आणि जर मला काही झालं, माझ्या जीवाला काही झालं तर त्याचे थेट जबाबदार हे असतील धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PI साहेब श्री धनंजय पाटील आणि SP साहेब, तसेच नेरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल त्यांचा बक्कल नंबर आहे, परत सांगतोय मी, त्यांचा बक्कल नंबर नमूद आहे 1217 DL देवरे.